मी IPLचा बॅट्समन खेळणार आणि जिंकणारच असं आस्वाद पाटील म्हणालेत। यावरून भविष्याच्या आमदारकीसाठी आस्वाद पाटील सज्ज असल्याचं समजतंय। रायगडमध्ये शेकडो शिंदे शिवसेना किसान मजदूर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजप नेते आस्वाद पाटील, रायगड महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई पाटील, संदीप घरत, ॲडव्होकेट अंकित बंगेरा, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, मंजुषा कुद्रेमुती, गिरीश तळपुळे यांची सुद्धा यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी आपण पक्षप्रवेश कार्यक्रम केला आहे आणि निषेधाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी केला आहे, काय आपली प्रतिक्रिया? आज आपण इथे प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वप्रथमच बरेच वर्षांनी किंवा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षामार्फत सगळीकडे आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उमेदवार उभे केले। या मतदारसंघामध्ये आम्हाला जिल्हा परिषदला थोडं अपयश आलं, परंतु आम्ही 2 नंबरला बऱ्याच ठिकाणी राहिलो। आमच्या मतांच्या संख्येमध्ये वाढ झाली। 2 आमचे पंचायत समितीचे मेंबर स्वबळावर निवडून आले आणि स्वबळावर आज जी मतं आहेत ही भारतीय जनता पक्षाची स्वबळावर आज झालेली मतं आहेत। आणि भारतीय जनता पक्ष जो लढतो आहे, माननीय पंतप्रधान मोदी साहेब, देवेंद्रजी यांच्यावर विश्वास ठेवून आज आग्रा गावातील कोळी बांधव आमचे डोयले आणि जयवंतच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। ज्या कोळी बांधवांच्या समस्या होत्या सीमांकनाच्या किंवा इतर, हे प्रश्न देखील शासनाच्या माध्यमातून सोडवले गेलेले आहेत। त्याचा कुठेतरी विचार करून पुढचे प्रश्न पण कसे सुटतील याच्यासाठी या सर्व कोळी बांधवांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। सर, जिल्हा परिषदेमध्ये एकूणच भाजपचा अध्यक्ष विराजमान होण्याचे चिन्ह दिसत आहेत आणि चित्र देखील स्पष्ट झाल्यासारखं आहे। त्यानंतर पुढचं जे विधानसभेसाठीचं जे काही भाजपची रणनीती आखली जाणार आहे त्या संदर्भात वाच्यता देखील भाषणांमध्ये झाली, काय नेमकं आहे वाच्यता? म्हणजे आता आम्ही जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका अलिबाग तालुक्यात तरी आम्ही स्वबळावर लढलो आणि विधानसभा जसा पक्ष आदेश देईल तर त्याच पद्धतीने लढावे लागतील, पण स्वबळावरची तयारी करावी लागेल। उद्या 11th आवरला उद्या पक्षाने सांगितलं तरी ती लढता येणार नाही, म्हणून आम्ही तयारी करतो आहे। उद्या त्याचा फायदा युतीतल्या उमेदवाराला देखील होईल किंवा भाजपला सुद्धा होईल, पण ती तयारी करावी लागेल। संघटना वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न करतो आहे आणि निश्चित पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने त्या वेळेला जे जे आदेश देतील त्या पद्धतीने कामकाज होईल। परंतु पक्ष वाढवायला कुठलाच प्रॉब्लेम नाही, पक्ष हा आम्हाला वाढवावाच लागेल आणि वाढवत राहू आम्ही। राष्ट्रवादीने भाजप संयुक्तिकरित्या या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करते, मात्र महायुतीमध्ये असताना शिंदे शिवसेना बाहेर राहू शकते, काय आपली प्रतिक्रिया? शिवसेना बाहेर राहते याच्यापेक्षा आज आपण राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या। कर्जतमध्ये शिंदे सेनेबरोबर युती होती, परंतु अलिबाग आणि इतर सर्व भागामध्ये दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशीच युती होती। त्याच्यामुळे सध्या तरी चित्र असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची सत्ता बसेल। आमच्याकडे मेजॉरिटी पूर्ण आहे आणि वरतून जसा आदेश येईल तसा आम्हाला वागावं लागेल, त्या पद्धतीने समाविष्ट करून घ्यावं लागेल। त्याच्यात कुठे काही अडचण असण्याचं कारण नाही, कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये म्हणून आम्ही बऱ्याचशा निवडणुका लढवतो आहे। जिल्हा परिषदा थोड्याफार नसेल झाले, पण फ्युचरमध्ये ज्या पद्धतीने वरतून पक्षाचे आदेश येईल त्या पद्धतीने पार्टी लाईनवर आम्हाला सगळ्यांना चालवावं लागेल। काँग्रेस पूर्णतः काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजपची ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, नेमकं निषेध आंदोलन आज निषेधाचं पण एक आंदोलन महिला मोर्चाने केलं आहे आणि AIच्या कार्यक्रमाच्या वेळेला जो काँग्रेसनी तमाशा केला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही एक आंदोलनसुद्धा उभं केलं।